नागपुरातून एक धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशी घटना समोर आली आहे। ज्या आजीने नातवाला लहानाचे मोठे केले त्याच नातवाने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याचा आरोप आहे। एवढेच नाही तर गर्लफ्रेंडवर खर्च करण्याकरिता ही चोरी केल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे। गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे। नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 64 वर्षीय सुबदा किशोर मस्ते या मेयो रुग्णालयातील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या घरातूनच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रारीनंतर गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली। यामध्ये धक्कादायक खुलासा झाला। तक्रारदार महिलेचाच नातू प्रदीप मस्ते याने चोरी केल्याचे समोर आले। पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। आपल्या गर्लफ्रेंडवरच खर्च करण्यासाठी आणि वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी चोरी केल्याचे त्याने सांगितले। चोरीतील सोन्याचे दागिने उमरेड येथील एका सोनाराकडे विकल्याचेही तपासात उघड झाले। त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोनाराकडून दागिने जप्त केले, तसेच चोरीतील इतर मालमत्ताही हस्तगत करण्यात आली। आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या संपूर्ण कारवाईत गणेशपेठ पोलिसांच्या तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावत गुन्ह्याची यशस्वी उकल केली। पोलीस गणेशपेठ येथे फिर्यादी नामे सुभद्रा मस्ते वय वर्ष 60 वर्ष आहे यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। त्या अनुषंगानं त्याच महिलेने सांगितले की तिचा नातू त्या दिवसापासून तिच्या घरी जो राहायचा, तिचं पालन पोषण ती आजी करत होती, की त्याने ते चोरून गेल्याचा संशय आहे। आम्ही नातवाच्या शोधातला आम्हाला पण संशय झाला की सदरील नातवाने चोरी केली असावी म्हणून टेक्निकल कारणाने आम्हाला त्याचा शोध लागला। त्याला पकडल्यानंतर आम्हाला समजले की त्याला एक गर्लफ्रेंड होती, ती गर्लफ्रेंड उमरेड येथे राहायची व याला आपल्या बुलेट गाडीचा पण शौक होता, त्याला बुलेट गाडी पण घ्यायची होती। यासाठी त्यांनी चोरी केल्याची कबूल केले। चोरी केलेला मुद्देमाल हा एक सोन्याची चेन 10 ग्राम, 3 सोन्याच्या अंगठ्या 20 ग्राम व 4 नग सोने, कानाची बाली 6 ग्राम असं एकूण 1,96,000चा मुद्देमाल चोरी केला होता। संपूर्ण मुद्देमाल आमच्याकडनं आम्ही यातील आरोपी नामे तुषार प्रदीप मस्ते याच्याकडनं रिकव्हर केलेला आहे आणि सध्या आरोपी PCR मध्ये बंदिस्त आहे। तर फिर्यादी काय करायची आणि हा आरोपी काय करायचा, काय घटना, काय पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला होता? ऍक्च्युअल असं आहे की हा जो इथला आरोपी आहे तो आपल्या आजीकडे राहायचा, जी फिर्यादी आहे ती वयोवृद्ध असल्यामुळे फिर्यादी आपला आरोपी आणि त्यांच्या 2 भावंडांचं पालन पोषण करत होती, परंतु याला गर्लफ्रेंड आणि हे आपलं गाडी बुलेट गाडी याचं शौक असल्यामुळं त्या शौकापायी त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे। पैशांच्या आणि चैनीच्या मोहापायी एका नातवाने स्वतःच्या आजीलाच लक्ष्य केल्याची ही धक्कादायक घटना सध्या नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे।